विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यावर अर्थातच चर्चा सुरू झाली ती नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार याची। महत्त्वाचं म्हणजे येत्या 26 नोव्हेंबरला सध्याच्या विधानसभेची मुदत संपतेय। त्याआधी नव्या सरकारचा शपथविधी होणं बंधनकारक आहे, नाहीतर राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागेल अशी चर्चा सुरू आहे। परंतु राष्ट्रपती राजवट म्हणजे नेमकं काय, कोणत्या कारणांमुळे राष्ट्रपती राजवट लागू केली जाते आणि याआधीही अशी परिस्थिती कधी निर्माण झाली होती का याबद्दलही माहिती घेऊयात। नमस्कार, मी शुभांगी राऊत आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूज। जेव्हा राज्यातील शासकीय कारभार हा संविधानानुसार चालणं शक्य नसल्याचा अहवाल राज्यपालांनी राष्ट्रपतींना दिला किंवा राष्ट्रपतींची स्वतःची तशी खात्री पटली तरी राष्ट्रपती त्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करू शकतात। कलम 356 नुसार राज्यातील प्रशासन घटनात्मक पद्धतीने चालत नसल्यास राष्ट्रपती राजवट लागू केली जाण्याची शक्यता असते। कलम 356 नुसार एखादे राज्य सरकार केंद्राच्या निर्देशांकडे दुर्लक्ष करत असल्यासही त्या संबंधित राज्यात राष्ट्रपती राजवट घोषित करणं शक्य असतं। तसंच सरकारला बहुमत नसेल किंवा सरकारनं बहुमत गमावलं असेल त्यावेळीही राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते। मग राज्यामध्ये याआधी राष्ट्रपती राजवट लागू झाली होती काय? तर हो, महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा 1980 मध्ये तर दुसऱ्यांदा 2014 ला राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती। पहिल्यांदा राष्ट्रपती राजवट लागू झाली तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते शरद पवार। त्यांच्या नेतृत्वाखालील पुरोगामी लोकशाही दल अर्थात पुलोद सरकार बरखास्त करण्यात आलं होतं। बरखास्तीनंतर विधानसभेच्या निवडणुका घेण्यात आल्या। त्यावेळी महाराष्ट्रात 17 फेब्रुवारी 1980 ते 9 जून 1980 पर्यंत राष्ट्रपती शासन लागू करण्यात आले होते। तर दुसऱ्यांदा 2014 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली तेव्हा काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते। त्यावेळी 32 दिवसांसाठी म्हणजे 28 सप्टेंबर 2014 ते 31 ऑक्टोबर 2014 या काळात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती। त्यानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस यांचं नवं सरकार सत्तेवर आलं। तेव्हा 2014 मध्ये निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी राजीनामे दिले होते। तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसने पृथ्वीराज चव्हाण सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानं ते सरकार अल्पमतात आलं आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला। त्यानंतर राज्यपालांच्या शिफारशीवरून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती। तर तिसऱ्यांदा म्हणजेच 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर कोणत्याही पक्षाने बहुमत सिद्ध न केल्यामुळे 12 नोव्हेंबर 2019 ते 23 नोव्हेंबर 2019 पर्यंत राष्ट्रपती राजवट लागू झाली होती। 23 नोव्हेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रपती राजवट संपुष्टात आली। मात्र बहुमत सिद्ध न करू शकल्यामुळे हे सरकार अल्प कालावधीतच कोसळलं आणि मग त्यानंतर उद्धव ठाकरेंनी बहुमत सिद्ध करत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। हे झालं, पण आता येऊयात मुख्य मुद्द्याकडे। खरं म्हणजे नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी 26 तारखेला होणार अशी चर्चा सुरू आहे। मात्र आता सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर पडल्याचं समजतंय। यामागे 2 ते 3 महत्त्वाची कारणे आहेत। सूत्रांच्या माहितीनुसार पूर्ण बहुमताचं सरकार असल्यानं कोणतीही घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊनच सरकार स्थापन करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री पदाचा चेहरा निवडण्यासाठी भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक होणं गरजेचं आहे। त्यानंतर अमित शहा आणि शिंदे, फडणवीस व अजित पवार यांची बैठक होईल। त्या बैठकीनंतर या तीनही नेत्यांचा शपथविधी होईल असं कळतंय। त्यामुळे 27 किंवा 28 तारखेला सत्ता स्थापन होण्याची शक्यता आता वर्तवली जाते। दरम्यान 26 तारखेपर्यंत शपथविधी न झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची धारणा चुकीची असल्याचं स्पष्टीकरण विधिमंडळाचे माजी सचिव अनंत कळसे यांनी दिले। 26 तारखेपर्यंत नवीन सरकार स्थापन होणं बंधनकारक नाहीये असंही ते यावेळी म्हणाले। तसेच 26 तारखेपर्यंत सरकार अस्तित्वात आलं नाही तर राज्यपाल विद्यमान मुख्यमंत्र्यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नवीन सरकार येईपर्यंत कामकाज पाहण्यास सांगतात असंही त्यांनी म्हटले। हे झालं, पण महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या सत्ता स्थापनेमध्ये विरोधी पक्षनेते पद नेमकं कोणाला दिलं जाईल?
खरं म्हणजे यंदा विरोधी पक्षांकडे विरोधी पक्षनेतेपद नेमण्यासाठी आकडेवारी नाहीये, त्यामुळं विरोधी पक्षनेता नसेल अशी माहिती आहे। विधानसभा निवडणुकीत ज्या पक्षाचे 29 आमदार किंवा त्याहून अधिक आमदार निवडून येतात त्या पक्षाकडे विरोधी पक्षनेतेपद येतं। मात्र या निवडणुकीत महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षाला 29 किंवा त्याहून अधिक जागा जिंकता आलेल्या नाहीत, त्यामुळं यंदा कोणत्याही पक्षाकडे विरोधी पक्षनेतेपद नसणार आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून सांगायला बिलकुलही विसरू नका आणि असेच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी महाराष्ट्र जीवन न्यूजला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि नक्की फॉलो करा। धन्यवाद।